थांब बाळा, आजची ही गोष्ट लक्षात ठेव, कारण तुझं आयुष्य बदलण्याची वेळ आता जवळ आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो. काही लोक त्या संघर्षाला घाबरून थांबतात, पण काही लोक त्याच संघर्षाला आपली ताकद बनवतात. लक्षात ठेव, आज जे लोक तुला समजून घेत नाहीत, तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण तुझं स्वप्न तुझं आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे. रस्ता कठीण असेल, वेळ लागेल, अडथळे येतील, पण जो माणूस प्रयत्न सोडत नाही त्याला एक दिवस यश नक्कीच मिळत असतो. म्हणून लोक काय बोलतात याचा विचार तू करू नकोस. तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव, कारण तुझी मेहनत एक दिवस अशी ओळख निर्माण करेल, ज्यांना तू आज साधा वाटतोयस तेच उद्या तुझा अभिमान करतील. विश्वास ठेव, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, फक्त तू चालत राहा. जर माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. होय बाळा, थांब, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण हीच गोष्ट तुला पुन्हा उभी करणार आहे. तुझ्या आयुष्यातील वाईट वेळ आलेली ती आता संपणार आहे आणि नवीन सुरुवात होणार आहे. तू किती वेळा पडलास हे महत्त्वाचं नाही, पण तू प्रत्येक वेळी किती ताकदीने उठलास हे महत्त्वाचं आहे. लोक तुझ्यात चुका पाहतील, तुझा संघर्ष पाहणार नाहीत, पण तुझी मेहनत, तुझा संयम एक दिवस सगळ्यांना दिसणार आहे. ज्या लोकांनी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामुळे तू थांबू नकोस, कारण तुझं ध्येय त्यांच्या विचारांपेक्षा मोठा आहे. स्वतःवर विश्वास ठेव. जग बदलण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवणं शिकावं लागतं. तुझा आजचा संघर्ष उद्याची ताकद बनणार आहे. हार मानू नको, पुढे चालत राहा. स्वामींचा आशीर्वाद तुला मिळणार आहे आणि आता तुझं नशीब बदलणार आहे. तुझे शत्रू तुझ्या आयुष्यातून कायमचे जाणार आणि तुझ्या आयुष्यातील वाईट काळ आता संपला जाणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, भगवंताने तुझ्याकडे येण्याचे ठरवलं आहे. ही वेळ साधी नाही. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद आणि तुझा विश्वास तुझी सर्वात मोठी ताकद बनणार आहे. होय माझ्या लेकरा, वेळ ही कायम राहत नाही. तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याची ताकद तुझ्या सकारात्मक विचारांमध्ये आहे. जे लोक तुझ्या प्रगतीला थांबवतात त्यांच्यापेक्षा तुझं ध्येय मोठं ठेव आणि विश्वास ठेव, संयम ठेव, पुढे चालत राहा, कारण जो चालत राहतो स्वामी त्याच्या पाठीशी कायम असतात. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर. बाळा, कधी कधी आयुष्यात असे दिवस येतील जेव्हा सगळंच स्टॉप झाल्यासारखं वाटतं, पण प्रत्येक अडचणी मागे एक नवीन संधी लपलेली असते. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपून आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत. आजपर्यंत तू खूप सहन केलंस, पण आता स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. आता तुला कोणीही हरवू शकत नाही बाळा, कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, आपण कितीही चांगले आणि मेहनती असलो तरी लोक आपली किंमत आपल्या राहण्यावरून, बोलण्यावरून ठरवत असते. कारण जगात आधी तुमचं व्यक्तिमत्व दिसत नाही, तर आधी आवाज ऐकू येतो, आणि तो आवाज म्हणजे तुमची भाषा. तुम्ही स्वतःला कमी समजून बोललात तर लोक तुम्हाला अजून कमी लेखतील, पण तुम्ही आत्मविश्वासाने, ठामपणे, सन्मानाने बोललात तर तेच लोक 2 पावलं मागे सरकतील. लक्षात ठेव, शांत राहणं वेगळं आणि स्वतःची किंमत घालवणं वेगळं आहे. माझ्या बाळा, तू नम्र असावंस पण कमजोर नाही. तू चांगलं असावंस पण कोणाच्याही पायाखाली तुडवलं जाणार नाहीस. म्हणून आज तू जाणून घे की लोकांसमोर बोलताना अशी कोणती भाषा तू वापरायची की आपोआप तुझी किंमत वाढणार आहे. म्हणून माझ्या लेकरा, हा व्हिडिओ तू लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर आणि शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, स्वतःबद्दल बोलताना तू कधीच स्वतःला कमी समजू नकोस. मला काही जमत नाही, मी साधीच आहे, अशा शब्दांनी स्वतःची किंमत तू कमी करतोस आणि तुझं हे वाक्य ऐकून लोकही तुला तसंच समजतात. नकळत तुला हलक्यात घेतात. बाळा,
स्वतःला कमी समजणं ही खूप मोठी चूक आहे. तुझ्या कष्टांची, अनुभवांची आणि गुणांची किंमत आहे ती तुझ्या शब्दातून दिसली पाहिजे. स्वतःबद्दल आदराने बोल, तरच लोक तुझा आदर करतील. आत्मविश्वासाने जर तू बोललास तर हा तुझा अहंकार नाही, तर तो तुझा आत्मसन्मान आहे. लक्षात ठेव, ज्या पद्धतीने तू स्वतःला बोलशील तसंच जग तुझ्याशी वागणार आहे. तुझं मत योग्य असलं तरी आवाजात भीती आणि अडखळलेपणा असेल तर लोक त्याला महत्त्व देत नाही. हळूहळू अडखळत किंवा माफी मागितल्यासारखं जर तू बोललास तर तुझा आत्मविश्वास दिसत नाही. सरळ, स्पष्ट आणि ठाम आवाजात तुझं व्यक्तिमत्वाला वजन येतं. डोळ्यात डोळे घालून बोललास तर समोरच्याला तुझा आत्मविश्वास जाणवतो आणि तुझं व्यक्तिमत्व उंचावतं. ठामपणा म्हणजे उद्धटपणा नाही बाळा, तर तो स्वतःवर विश्वास आहे. तुझा शब्द, तुझा आवाज दोन्ही कडक असायला पाहिजे. तेव्हा समोरची व्यक्ती तुझ्याकडे आदराने पाहिल, नाहीतर तुझी शून्य किंमत होईल. माझ्या लेकरा, बघ, काही लोक प्रत्येक गोष्टीसाठी लांबलचक स्पष्टीकरण देतात, ज्यामुळे समोरच्याला वाटतं की तू खात्रीत नाहीस. जर तू निर्णय योग्य तुझा असेल तर तो शांतपणे आणि थोडक्यात सांग. प्रत्येकाला पटवत बसण्याची गरज नाही, कारण जास्त स्पष्टीकरण दिलं की लोक गैरफायदा घेतात, तुझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात पण ठाम बोलायला शिक. शब्द कमी पण वजनदार ठेव. बोलताना आत्मविश्वास स्पष्ट असू दे आणि योग्य मर्यादा, स्पष्टता दोन्ही महत्त्वाचं आहे. होय माझ्या लेकरा, कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर गप्प बसणं हे चुकीचं आहे. शांत पण ठाम शब्दात सांग की तुला काय मान्य आहे आणि काय नाही. सुरुवातीलाच जर तुझ्या मर्यादा तू स्पष्ट केल्यास तर तुला पुढे त्रास होणार नाही. स्वतःसाठी उभं राहिलंस तर लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. जिथे गरज आहे तिथे तू नाही म्हणायला शिक. स्वतःच्या मर्यादा जपणं म्हणजे स्वतःची किंमत जपणं आहे बाळा. तुझा सन्मान तुझ्याच हातात आहे आणि लोक आपोआप तुझा आदर करणार आहेत. बाळा, हे बोलून तू स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अधिक ताकद देणार आहेस. म्हणून लोकांचा विचार करणं सोड. कोणत्याही परिस्थितीत लगेच रिॲक्ट होण्याऐवजी आधी विचार कर. राग, घाबरटपणा, अति उत्साहात बोलल्यास तुझे शब्द चुकीच्या अर्थाने समजले जातात. संयम ठेवून ठामपणा, शिस्तबद्ध पद्धतीने जर बोललास तर लोक तुझं ऐकतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील. तुझ्या शब्दांमध्ये संयम असला की त्यांचा परिणाम अधिक खोलवर होतो. हे केवळ तुझी किंमत वाढवत नाहीत, तर तुझं व्यक्तिमत्वही समोरच्याला सन्मानासह जाणवते. तुझ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलंस तर लोक तुझ्याकडे आदराने पाहतील आणि तुझ्या निर्णयाला वजन देतील. त्यामुळे बोलताना विचारपूर्वक, संयमित राहून बोलणं खूप आवश्यक आहे बाळा. तुझं नशीब बदलण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण त्याआधी ही एक गोष्ट तू समजून घे. ज्यांनी तुला कमजोर समजलं त्यांना तुझं बदललेलं भाग्य पाहावं लागणार आहे. होय बाळा, कधी कधी आयुष्यात असा चमत्कार घडतो ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. तुझ्या वाईट काळाचा शेवट आता जवळ आला आहे. नशीब साथ देत नाही असं तू म्हणू नकोस. कधी कधी वेळ बदलण्यासाठी संयमाची आणि योग्य वेळेची गरज असते. बाळा, ज्या लोकांनी तुला हरलेलं समजलं तेच लोक उद्या तुझ्या यशाची चर्चा करणार आहेत. कारण तुझं भाग्य बदलायला वेळ लागणार, पण जेव्हा बदलणार तेव्हा सगळं चित्रच बदलून जाणार आहे. म्हणून तू देवावर विश्वास ठेव आणि स्वतःच्या प्रयत्नांची साथ कधी सोडू नकोस. आज संघर्ष आहे म्हणून तू हार मानू नकोस. उद्याचा विजय याच संघर्षातून तयार होणार आहे. काही लोक तुझ्या आयुष्यात अडथळे बनून येतील, पण तुझं ध्येय त्यांच्यापेक्षा मोठं आहे. बाळा, ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याचं नशीब बदलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण माणसाच्या आयुष्यात परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. आज जो कठीण काळ आहे तोच काळ उद्या तुझ्या यशाची कथा सांगणार आहे. बाळा, ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो तो व्यक्ती प्रत्येक अडचणीतून बाहेर निघत असतो. तो अडचणींना घाबरत नाही. तो जाणतो की नशीब फक्त वाट पाहणाऱ्याचं नाही, तर प्रयत्न करणाऱ्यांनाच साथ देतो.
काही लोक तुझ्या आयुष्यात येतील, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण सिंहाला जंगलात स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. तू स्वतःला शांत समजू नकोस, कमजोर समजू नकोस. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेव, कारण वेळ बदलली की परिस्थिती बदलते. लोकांचे विचार बदलतात आणि तुझी ओळख बदलते. वाईट काळ हा शिक्षा नसतो, तो शिकवण असतो. तो तुला मजबूत बनवतो, तुझी विचारशक्ती वाढवतो आणि तुला यशासाठी तयार करतो. म्हणून माझ्या लेकरा, नशिबाला दोष देऊ नकोस. स्वतःची मेहनत वाढव. ज्याची मेहनत मजबूत, त्याचं भाग्य एक दिवस नक्की बदलतं. जर विश्वास असेल तर माझं सुद्धा नशीब बदलणार असे तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात बदल होण्याआधीच हा संकेत तुला मिळाला आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तुझी शांतता तुझ्या यशाची गोष्ट सांगेल. नशीब बदलण्यासाठी फक्त चमत्काराची वाट पाहू नकोस. स्वतः मेहनतीला तू चमत्कार बनव. माझ्या बाळा, आज तुझी परीक्षा सुरू झाली आहे, पण उद्या तुझ्या विजयाची वेळ असणार आहे. तुझ्या आयुष्यातला अंधार कायमचा नाही. प्रकाश येण्याची वेळ जवळ आली आहे. संकटाच्या काळात माणसाची खरी ओळख होते बाळा. सुखाच्या दिवसात अनेक लोक सोबत असतात, पण कठीण काळात जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच पुढे चालतो. कारण नशीब हे एका दिवसात बदलत नाही. त्यासाठी विचार बदलावे लागतात, मेहनत वाढवावी लागते आणि संयम ठेवावा लागतो. जे लोक तुझ्या आयुष्यात अडथळे बनतात त्यांच्यावर राग करण्यात वेळ वाया घालवू नकोस, कारण तुझी प्रगतीच त्यांचं सर्वात मोठं उत्तर असणार आहे. बाळा, आजचा संघर्ष उद्याची ताकद बनणार. तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव, तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव, कारण वेळ बदलायला वेळ लागते, पण बदल नक्कीच होतो. शांत रहा, प्रयत्न करत रहा, कारण एक दिवस वेळ तुझ्या बाजूने असणार आहे. होय माझ्या लेकरा, ज्यांनी तुझं नशीब खराब केलं आहे तेच तुझं यश बघत राहणार आहेत. कर्म चांगले असेल तर उशीर होईल, पण परिणाम नक्कीच दिसणार आहे आणि तुझ्या आयुष्यात आता बदल होणार. पण बाळा, कठीण काळ हा तुझा अंत नाही, तर तो तुझ्या नवीन रूपाची सुरुवात आहे. माझ्या लेकरा, बघ, भाग्य त्यांचंच बदलतं जे संकटातही प्रयत्न सोडत नाही. माझ्या लेकरा, परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःची विचारसरणी बदलावी लागते. लोक तुझ्या आजच्या परिस्थितीकडे पाहतील, पण तुझ्या उद्याच्या क्षमतेकडे नाही. म्हणून लोकांच्या बोलण्यावर नाही तर स्वतःच्या मेहनतीवर लक्ष ठेव. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्याशी वाद तू घालू नकोस, कारण वेळ आणि यश हे दोन्ही माणसाची ओळख बदलून टाकतात. वाईट काळ आला की तू घाबरू नकोस. तो काळ तुला अजून मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. तुझे कर्म चांगले ठेव. कर्म चांगले असतील तर फळ सुद्धा चांगलंच मिळणार आहे आणि आज तू जिंकणार आणि तुझा शत्रू हरणार आहे, कारण तुझी वाईट वेळ आता कायमची संपली आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की कर्माचा हिशोब होत नाही. वेळ लागतो, पण कर्माचा हिशोब होतो. कर्म चांगले ठेव. माणसाच्या आयुष्यात त्याच्या कर्माची छाया नेहमी त्याच्या सोबत असते. आज परिस्थिती तुझ्या बाजूने नसेल, लोक तुझी किंमत कमी समजत असतील, पण चांगुलपणाचा मार्ग तू सोडू नकोस, कारण आता तुझी वाईट वेळ संपली आहे आणि परिस्थिती बदलून चांगली वेळ तुझी येणार आहे. माझ्या बाळा, आपल्याला आयुष्य नेमकं तेच देतं जे मागण्याची हिंमत आपण ठेवतो. जर आपली विचारसरणी छोटी असेल तर आपल्या स्वप्नांची उंचीही छोटीच राहते. पण ज्या माणसाचा विचार मोठा असतो त्याच्यासाठी आयुष्य नवीन मार्ग तयार करतो. या जगात मिळालेल्या प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका मोठ्या विचारातूनच झालेली आहे. जे लोक सतत नशिबाला दोष देत बसतात ते बहुतेक वेळा प्रयत्नच करत नाही. पण जे लोक मोठा विचार करतात ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर सर्वात प्रथम आपली विचारसरणी मोठी करावी लागेल. माणूस आधी आपल्या मनात जिंकतो आणि नंतर जग जिंकतो.
म्हणून आजपासून स्वतःसाठी छोटं काही मागू नका. ध्येय मोठं ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. मोठा विचार करून माणूस आयुष्यात कसं मोठं यश मिळवतो ह्याचे भरपूर उदाहरण आहेत. तुला जर यशस्वी व्हायचं असेल तर तू मोठं माग आणि त्यानुसार प्रयत्न कर. होय माझ्या लेकरा, बघ, मेहनत करायचं म्हणून तू घाबरू नकोस. तुझे प्रत्येक स्वप्न आता तुझा देव पूर्ण करणार आहे. तुझी मेहनत, तुझा संघर्ष, त्याला फळ सुद्धा मिळणार आहे आणि तीच तुला मजबूत बनवून तुझा आत्मविश्वास वाढवणार आहे. जो माणूस रोज थोडं थोडं पुढे जातो तोच एक दिवस मोठं यश प्राप्त करतो. म्हणून बाळा, जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर, व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.